नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईंनो, कालचे रजिस्टर कुठलं ठेवायचं या संदर्भातील मी व्हिडिओ केलेला होता आणि त्याच्यामध्ये जे एक रजिस्टर आपण असं करायचं की त्याच्यातनं आपल्याला सगळे कॉलम सगळं आपल्याला मिळेल, तर तो व्हिडिओ मी ताईंनो उद्या करणार, कारण माझं रजिस्टर शाळेत राहून गेलं, त्याच्यामुळे तो व्हिडिओ उद्या करणार। खूप साऱ्या ताईंची मागणी, पण आज जो व्हिडिओ करणार आहे तो देखील काही 5-6 ताईंची मागणी आहे, म्हणून तो धावतीवर 5 मिनिटाचा व्हिडिओ करतो। कारण की हे काम आता आपल्याला प्रत्येक मॉड्यूलमध्ये पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये काम करायचं आहे, ऑनलाईन काम। त्याच्या पहिले थोडं परिहार देते। आपल्या बऱ्याचशा ताईंना असा पण प्रश्न पडतो की ताई फक्त कामाचं बोलतात, मानधनाच्या संदर्भात काही बोलत नाही। तर ताईंनो, नुकतंच कळलेलं आहे की गेल्या 2 ते 4 दिवसामध्ये आपलं मानधन मागील केंद्राचं थकीत आणि आताचं राज्याचं मानधन हे होणार आहे 2 ते 4 दिवसामध्ये, अशी माहिती पडलेली आहे। कारण मानधनाची खूप गरज आहे। मला देखील एक सेविका आहे, मला असं वाटतं की माझ्या खूप साऱ्या ताईंना त्याची गरज आहे, मला देखील तुमच्यासोबत गरज आहे, त्याच्यामुळे 2 ते 4 दिवसामध्ये नक्की जमा होईल अशा पद्धतीचा मेसेज हा आलेला आहे। तर देव करो सगळं आपलं केंद्राचं आत्ताचं पण पूर्ण होऊन गेलं तर खूप चांगलं, त्यासोबत प्रोत्साहन भत्ता देखील आपल्याला मिळणार आहे अशा पद्धतीची माहिती आलेली आहे। तर बघा, आजचा व्हिडिओ असा आहे की आपल्याला आता रजिस्टर जर आपले बंद होत आहे तर आपल्याला ऑनलाईन काम देखील पूर्ण करावं लागणार आहे। तर त्याच्यातील एक महत्त्वाचं काम आहे ते महिन्याच्या सुरुवातीलाच आपल्याला करायचे, पण अनुदानाने जर आपल्याकडनं राहून गेलं तर ते आपण नंतरही करतो। तर मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्टॉक रजिस्टरच्या संदर्भात बोलते। याच्यावर बऱ्याचदा माझ्या व्हिडिओ करून झाल्या तरी देखील मी आज का आवर्जून सांगते, कारण की आता एक विषय जो आहे तो सेपरेटली मी रोजचा घेणार आहे, कारण की आपल्याला ऑनलाईन काम हे परिपूर्ण करायचं आहे, त्याच्याशिवाय आपलं मानधन हे निघणार नाही। त्याच्यामुळे आपल्याला हे कामं करावी लागणार। त्याच्यासाठी आपल्याला या ऑप्शनवर आपल्याला जायचं आहे, जे आपलं अधिकचं किंवा मोरचं ऑप्शन होतं त्याच्यावर आपल्याला जायचं आहे। तिथंच आपल्याला आता स्टॉक हा भरावा लागतो, वर होमपेजवर नाही। रजिस्टर आहे याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केलं म्हणजे आपल्याला आवश्यक साठा हे आपल्याला येऊन जातं। तर आधी आपल्याला THR भरून घ्यायचा आहे। आता बऱ्याच ठिकाणी THR हा जून महिन्याचा आलेला आहे, आमच्याकडे गरम ताजा आहार पण आलेला आहे, सगळ्यांकडे आला असेल। ज्यांचा आला नसेल तर गरम ताजा आहार सोडून तुम्ही THR हा मात्र मुलांच्या संख्येनुसार टाकू शकतात। आपल्याला आधी THRसाठी इथं क्लिक करायचं आहे। आज दोघंही मॉड्यूल तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आपल्याला भरायचे। आता इथं पाकिट संख्या टाकायची। माझ्याकडे एक गरोदर माता आहे, त्याच्यामुळे 4 संख्या म्हणजे एक लाभार्थी आहे, तिला 4 पाकिटे दिले जात असताना आता माझ्याकडे 4 आहेत, त्याच्यामुळे तिथं 16 पाकिटे येतील। जर तुमच्याकडे THR आला नसेल तर ह्या पद्धतीने देखील तुम्ही टाकू शकता। आणि त्याच्यानंतर 104 लाभार्थ्यांची पाकिट संख्या, तीव्र कमी वजनाचे बालकं 0 ते 6 मध्ये नाहीत, त्याच्यामुळे 0 अशा पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायचं आहे। आता म्हणजे 26 लाभार्थी 6 मध्ये 3 आहे, त्याच्यामुळे 104 आलं, कारण 4 पाकिट हे द्यायचे आहेत। आणि इथं तारीख टाकून घ्यायची आपल्याला, एकच तारीख शक्यतोवर आपल्याला ठेवायची आहे, 1 किंवा 2 स्टॉकला। तर लक्षात ठेवा, जरी तुम्ही उशिरा भरत असाल तर तुम्हाला तारीख ही 30 ठेवायची। मी वारंवार सांगते, त्याच्यानंतर ॲड स्टॉक करायचं आहे। हे वारंवार सांगते की जरी तुम्ही शेवटच्या तारखेला भरत असाल तरी स्टॉकमध्ये म्हणजे ती डेट जी आहे स्टॉकची ती सुरुवातीचीच ठेवायची, 1-2च्या दरम्यानच ठेवायची। त्याच्यानंतर आपल्याला गरम ताजा आहार देखील त्याच पद्धतीने भरून घ्यायचा आहे। बघा इथं गरम ताजा आहार। तर गरम ताजा आहारच्या बाबतीमध्ये एक लक्षात ठेवा की आपल्याला जी याच्यावर आपलं एकूण येतं आहार, आपला जो येतो गरम ताजा आहार, तर तो जो एकूण येतो तो एकूण 2 महिन्यासाठी येतो असतो। तर तो एकूण पूर्ण मीठपासून तेल तिखट सगळं जे आहे सगळ्यांची बेरीज मारायची, भागीला 2 करायचा, आणि मग जो आकडा येतो तो आपल्याला इथं टाकून घ्यायचा। त्याच्यासाठी आपल्याला या प्लसच्या चिन्हावर क्लिक करायचं आहे आणि इथं फक्त आपल्याला एकूण तो या महिन्याला 66,150 आहे माझं, तर पुढच्या महिन्याला देखील 66,150 राहील, कारण की आता मे आणि जूनसाठी हा आहार जो आहे तो जून आणि जुलैसाठी आलेला आहे। त्याच्यामुळे जून महिन्यामध्ये 66,150 आहार माझा आता दिला जातो आहे, तर पुढच्या महिन्याला 66,150 असं 2 महिन्यासाठीचा आहार असेल। आणि त्याच्यानंतर इथं देखील तारीख आपल्याला सेट करून घ्यायची 1, आणि त्याच्यानंतर ॲड स्टॉकवर क्लिक करायचं। अशा पद्धतीने आपल्याला जे दोघी स्टॉक आहेत तर स्टॉक रजिस्टर देखील आपलं पूर्ण राहणं खूप महत्त्वाचं आहे। आणि त्याच्यानंतर जर आपण इथं क्लिक केलं तर आपल्याला इथं देखील तारखेसहित दिसून जाते। हे तुम्हाला वेळोवेळी सांगते, पण ताईंनो व्हिडिओ रिपीट एवढ्यासाठी करते की माझ्या काही भगिनींची मागणी असते आणि त्या मागणीनुसार मी व्हिडिओ करत असते। जी कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून खूप साऱ्या ताईंची मागणी आहे की एकाच रजिस्टरमध्ये ग्रेड्युएशन, एकाच रजिस्टरमध्ये आभा ID, आधार क्रमांक, त्याच्यानंतर अपार ID आपण कशा पद्धतीने मेंटेन करू शकतो तो देखील व्हिडिओ
तुमच्यासमोर उद्या नक्कीच येणार आणि नक्कीच तुम्ही जर प्रतिसाद दिला की पोषण ट्रॅकरच्या संदर्भामध्ये दररोज प्रत्येक मॉड्यूलविषयी सविस्तर सांगा तर नक्कीच मी व्हिडिओच्या रूपाने सांगू शकते. ताईनं तुम्हाला आवडलं तर आपल्या इतर ताईंना पण शेअर करत चला, कारण की जेणेकरून आपलं काम पूर्ण होईल आणि आपल्याला हे काम आता करावंच लागणार एवढं खरं आहे. त्या हिशोबाने मी व्हिडिओ करत असते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर अजून नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला कुठलाही व्हिडिओ शोधावा लागणार नाही, तो आपोआप तुमच्या स्क्रीनवर येऊन जाईल. आजच्या व्हिडिओपर्यंत एवढंच. धन्यवाद.